फायनली गुरुदर्शन झालेलं आहे, ब्लेस केलेलं आहे गुरुजींनी. आणि लय असं वेदोक्तमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. ओम. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आपला आहे आज बँगलोरचा दुसरा दिवस आणि आज आहे 5 डिसेंबर आणि आजचा दिवस आमच्या दोघांसाठी खूप 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 जास्त स्पेशल आहे. तुम्ही कंटिन्यू करा, बघा ब्लॉग कसा आहे ते. खूप स्पेशल आहे. माहित नाही त्या स्पेशल जागी कॅमेरा घेऊन जाते ते शूट करायला मिळते नाही मिळते, पण बघूयात काय भेटलं तर नक्कीच काय स्पेशल आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा, काळजी घ्या. आणि आता वाजले आहे 7:30 आणि आम्ही आलो ब्रेकफास्टला अन्नपूर्णाला. आणि किचन उघडतेच किती 8 वाजता उघडते किचन. तुम्ही कसं दिसतो? मी छान दिसतोय ना? तू पण छान दिसतीस. गोंडस ड्रेस छान आहे. थँक्यू. आत्ताच आमचा ब्रेकफास्ट करून झालेला आहे. फास्ट झाला होतो. खूप गडबडीमध्ये केलाय कारण की धावपळ होती थोडीशी, त्यामुळं. आता आम्ही चाललेलो आहे गुरुकुलला. गुरुकुल गुरुदेवांचं दर्शन घेण्यासाठी. लय भारी नाही मस्त. कशा आहेत गाड्या सगळ्या? VIP लोक. आपण आम्ही पण पोहोचतोय आता 1-5 मिनिटात गुरुकुलला. बंद झाला वाटतं ब्लॉग. उद्यासारखं इथं मस्त आहे. हे आहे राधा कुंज सगळं. महादेव सकाळ सकाळ महादेवांचं दर्शन झालेलं आहे. टन टन सगळं मस्त आहे. खूप पूर्ण नावाचा पूर्ण जो काम प्रयत्न केले होता तो पाता व प्रार्थनाचा संभव हो जाता है. ओके. राधाकृष्णाची ना नाही ना, इथे सगळं कसलं भारी इकडं. प्रसन्न आणि आजच्या टायमिंगला चालणार असं वातावरण फ्रेश एअर, दिवस चांगला जातो असा. हमारे कण कण में राम राम करते हैं, निस्वार्थ सेवा और गुण गाना उसकी अनुभूति हो सकती है. मी जागोजागीत ना असे नॉलेज कीज लिहिलेले असं मस्त. लाईफ इज लव, लाईफ इज जॉय, लाईफ. लोड घेऊ नका आयुष्यात. लाईफ इज लव, लाईफ इज जॉय, लाईफ इज एन्थुझियाझम. प्रत्येकजण काय करतो की लोड घेऊन झोपतो. टेन्शन भूतकाळाचं, चिंता आपलं टेन्शन भविष्यकाळाचं आणि चिंता भूतकाळाची. इथं सगळं गुरुकुलची तयारी आहे. किती सुंदर आहे ना हे. तळं पण येते ते, लय भारी. गुरुकुल पुढे आहे ना, पण काहीच आहे. इथं आल्यावर समजलं की इथं पासेस वगैरे लागतात. आमची एंट्री होत नव्हती. इथेच आम्हाला बराच वेळ गेला. तुम्ही बघू शकता धनू त्यांच्यासोबत चर्चा करतोय आमचं काय झालं ते.
समर्पयामि ॐ ऐं ह्रीं श्रीं ॐ नमो भगवते श्रीमातङ्गेश्वरी सर्वजनमनोहरी सर्वमुखराजी सर्वमुखरञ्जनी सर्वराजवशङ्करी. फायनली गुरुदर्शन झालेलं आहे, ब्लेस केलेलं आहे गुरुजींनी. आणि लय असं वेगळा अनुभव आहे, शब्दात सांगता येत नाही. लय तृप्त आहे. खूप जास्त गुरुदेव समोर होते, काय बोलायचं काय नाही बोलायचं सुचत नव्हतं. त्याला वाढदिवसाला ब्लेस केलं, ब्लेस केलं, वाढदिवसाला हार घातला, केक कट केला, प्रोजेक्टला ब्लेस केलंय. भारी वाटले. आणि गुरुजी बघा तिकडे आहेत. खरंच आधीची संस्कृती. हे आहे गुरुकुल. काय माणूस खुश आहे बाबा, ब्लेस झाले गुरुदेवांकडनं. ब्लेस केले गुरुदेवांनी. होय होय, द्या आम्हाला सुंदर असं गुरुकुल आहे. सगळे वेदा बॉईज दिसतात. गुरुजी तिथे आहेत. सगळे मोठे मोठे volunteers, teachers. झाले, दमली. झालं आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे आहे. झालं आमचं, जाऊ वाटत नाही आश्रम मधून. आश्रमला आलं नाही जाऊ वाटत. इथं जो आपलेपणा आहे, जे प्रेम आहे, जे रिस्पेक्ट आहे, खूप भारी आहे. अशी पॉझिटिव्ह एनर्जी खूप छान. पण धमाल केली, गुरुदेव भेटले, साक्षात नारायण समोर होते, ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाहीये. काहीच नाहीये. आणि आम्ही येण्याचा योग पण खूप भारी होता. सप्तऋषी आरती होणं, देवी होमा, देवी पूजा होणं, नारायण दर्शन होणं, त्यामुळं खरं योग हे होता, जोरदार होता. यम योग जोरदार होता, भारी वाटलं. लय भारी वाटलेलं आहे. म्हणजे खूप रिलॅक्स झालो, म्हणजे एकदम पीस ऑफ माइंड. शिव मंदिर आहे क्या? नाही नाही, हां पीएम आहे. चला, ज्याला आयुष्यात आहे ना खरंच हॅप्पी, आनंदी, म्हणजे एकदम आतून आनंदी, प्रसन्न, एकदम सहज लाईफ, हेल्दी लाईफ हवी असेल ना, कॉन्फिडन्स वाली, स्ट्रॉंग, त्यांनी खरंच आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोणताही कोर्स लवकरात लवकर करून घ्या. आयुष्यात टेन्शन,
शारीरिक इशू, काय म्हणतात त्याला, मानसिक त्रास, डिप्रेशन सगळं नाहीसं होतं. एकदम भारी रिलॅक्स सक्सेसफुल लाईफ. त्यामुळे खरंच प्रत्येकाने आहे ना सुदर्शन क्रियेचा अनुभव घ्या, जे की कोर्समध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिकवले जाते. प्रत्येकाने लवकरात लवकर कोर्स करून घ्या. खरंच सांगणं आहे मला. झाले दमली. झालं आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे आहे. झालं आमचं, जाऊ वाटत नाही आश्रम मधून. आश्रमला आलं ना नाही जाऊ वाटत. इथं जो आपलेपणा आहे, जे प्रेम आहे, जे रिस्पेक्ट आहे, खूप भारी आहे. पॉझिटिव्ह एनर्जी खूप छान. पण धमाल केली, गुरुदेव भेटले, साक्षात नारायण समोर होते. ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाहीये. काहीच नाहीये. आणि आम्ही येण्याचा योग पण खूप भारी होता. सप्तऋषी आरती होणं, देवी होमा, देवी पूजा होणं, नारायण दर्शन होणं, त्यामुळं खरं योग हे होता, जोरदार होता. यम योग जोरदार होता, भारी वाटलं. लय भारी वाटलेलं आहे. म्हणजे खूप रिलॅक्स झालो. म्हणजे एकदम पीस ऑफ माइंड. शिव मंदिर आहे क्या? नाही नाही, हां पीएम आहे. चला, ज्याला आयुष्यात आहे ना खरंच हॅप्पी, आनंदी, म्हणजे एकदम आतून आनंदी, प्रसन्न, एकदम सहज लाईफ, हेल्दी लाईफ हवी असेल ना, कॉन्फिडन्स वाली, स्ट्रॉंग, त्यांनी खरंच आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोणताही कोर्स लवकरात लवकर करून घ्या. आयुष्यात टेन्शन, शारीरिक इशू, काय म्हणतात त्याला, मानसिक त्रास, डिप्रेशन सगळं नाहीसं होतं. एकदम भारी रिलॅक्स सक्सेसफुल लाईफ. त्यामुळे खरंच प्रत्येकाने आहे ना सुदर्शन क्रियेचा अनुभव घ्या, जे की कोर्समध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिकवले जाते. प्रत्येकाने लवकरात लवकर कोर्स करून घ्या. खरंच सांगणं आहे मला. चलो आता आम्ही चाललेलो आहे आमच्या मार्गाला, पुण्याला येते. परतीचा प्रवास. परतीचा प्रवास. दोघांचेही चेहरे पडलेत, आनंद भरपूर आहे, पण जायची इच्छा नाहीये. इच्छा नाहीये जायची. त्यामुळं आणि चेहरा आमची पडलाय. ट्रेन आहे 4 वाजता, त्यामुळे आम्ही आश्रम सोडतोय 2 वाजताच. हो सक्सेसफुली आम्ही प्रवास केलेला आहे. येताना. आता जातानाच खूप- पण खूप- खूप भारी वाटतं. आणि म्हणजे आम्ही दोघं एकच धरा सोलो ट्रिप झाली, पण मस्त मज्जा झाली. आली, मज्जा आली. खूप भारी धमाल वाटलं. केली. खूप अनुभव छान आले. आणि खरं तर आश्रमला जर यायचं असेल ना, नवरात्री शिवरात्रीपेक्षा ऑफ डे ला आलं ना, त्यावेळेस गुरुजी आश्रम मध्ये येतात ना, तेव्हा भारी दर्शन होतं. मस्त होतं दर्शन. आणि रात्री आम्ही इथं बसलो होतो, इथं गुरुदेव होते. लाइटिंग बिटिंग केवढं सुंदर होतं. एंट्रन्स आहे सगळं. आणि काय नाही, काळजी घ्या, लवकर कोर्स करा. खूप धमाल आहे आश्रमला. भारी आश्रम. लवकरच भेटूयात पुण्यात. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलाच असेल. सो हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते. भेटूयात आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, लव्ह यू ऑल. आणि असा सपोर्ट करत थँक्यू.